लोकसभेच्या निकालानंतरच महायुतीची विधानसभेची रणनीती ठरणार आहे। लोकसभेचा स्ट्राइक रेटच महायुतीचं विधानसभा जागा वाटप ठरवणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। ज्या पक्षाचा लोकसभेमध्ये स्ट्राइक रेट चांगला त्या पक्षालाच विधानसभेमध्ये जास्तीच्या जागा मिळणार आहेत। त्यामुळे कुणाला किती जागा सोडायच्या हे राज्यातील लोकसभा निकालावर ठरणार आहे। जिंकून येणं हे एकमेव धोरण डोळ्यासमोर असल्यामुळेच विधानसभेसाठी लोकसभा निवडणुकीचा स्ट्राइक रेट महायुतीत महत्त्वाचा असणार आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे। तर पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे। गोविंद, आपण बघतोय की आता लोकसभेत जे घडेल त्यावरच महायुतीची गणितं देखील आधारित असल्याचं या बातमीमुळे कळतंय, काय अधिक सांगाल? नक्कीच एकूण गेल्या काही 2 दिवसांमध्ये जर राजकीय नेत्यांची जर वक्तव्य बघितलं तर खास करून भुजबळांनी जे वक्तव्य केलं होतं ते 80 ते 90 जागा जे राष्ट्रवादीला मिळायला हव्या। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलं की भाजप हा मोठा पक्ष आहे आणि त्यामुळं भाजपला जास्त जागा मिळतील, परंतु सगळ्यांचा सन्मान राखला जाईल। याच अनुषंगानं भाजपचे जे उच्च पदस्थ जे पदाधिकारी आहेत, उच्च नेते आहेत, त्यांच्या ज्या बैठकी झाल्या त्या बैठकीमध्ये एक सूत्र ठरल्याचं माहिती समोर येते आहे की लोकसभेचा जो 4 तारखेला जो निकाल लागेल त्या निकालामध्ये कोणता पक्ष कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करेल, कुणाच्या जागा जास्त येतील, कुणाचा स्ट्राइक रेट जास्त असेल त्यांना जास्त जागा दिल्या जातील, अशा पद्धतीचं एक सूत्र जे आहे ते भाजपच्या उच्च जे नेते आहेत, वरिष्ठ जे नेते आहेत यांच्या बैठकीत ठरल्याची माहिती समोर येते आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा जिंकणं, जास्तीत जास्त जागा जिंकणं हे अंतिम ध्येय असल्याचंही सांगितलं जातंय। बिलकुल, धन्यवाद गोविंद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर लोकसभेनंतरच आता महायुतीचं गणित ठरणार आहे जागा वाटपाचं, त्यामुळे आता लोकसभेचा निकाल नेमका काय लागतो ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं।